मारने से शायरी का काम नहीं होता, अपने मुंह से बड़ाई मारने से शायरी का काम नहीं होता। मी म्हटलं मी मोठं होत नाही शाहीर साहेब। हो शाहीर ज्याला म्हणावा तो हर गाण्याचे शेर लिहिते, शाहीर ज्याला म्हणावं तो हर गाण्याची तोड देते। वारे वा बरं झालं धुरंधर शाहीर आहात तुम्हीच तर। हो आता आम्ही कमतर भेटलो म्हणून तुम्हाला असं वाटत असाल, हा पण तुमच्याकडे तुम्ही बरोबर आहे ना, माझ्याकडे मी बरोबर आहे, समजलं का शाहीर साहेब? हो कोणाला कमजोर समजू नये। हो तुमच्यासारखी मी ट्रेनिंग घेऊन शाहीर क्षेत्रामध्ये नाही उतरलेलो आहे। तुम्ही परत ट्रेनिंग घेतल्या, संजू शाहीरकडे जाऊन सेकंड शाहीरचं काम केलं तुम्ही। हो बाबाजीचा पुरा मटेरियल तुमच्याकडे आहे म्हणून सांगतात लोक। मग आम्हीच मी सेकंड शाहीर म्हणून काम केलं का लोकांकडे? नाही। मग मी तुझ्यांचे कार्यक्रम पाहायला गेलो का कोणाचे? नाही। तुम्हाला काय समजणार आहे याच्यातलं? वा रे वा, तरी बहुत आहे तुमच्या मध्ये, एवढं थोडी आहे। त्या गंजीबा म्हणला ना तुमचा दुय्यमचा सामना होईल। प्रत्येक शाहीर कोणते देऊन राहिले आता? तो गेला पहिले ते जमाना। वा रे वा, आणि मंडळवाले लोक म्हणतात त्याच्यावर आता आम्हाला प्लॅटिंग तुम्ही बंद करायला लावलं, मग तुम्ही काऊन नाही काढल्या? काऊन नाही काढल्या? मग मंडळवाले पैसे मधून राहिले का चिचोर मधून राहिले आम्हाला? वा रे वा, त्याच्या विरोधात जाऊ का आम्ही? नाही। वा रे वा, मस्त नाही ताई बहीण मध्ये मी नाही म्हणत, म्हणजे मी नाही म्हणत। आम्ही बंद केला तुमचा मान ठेवला ना आम्ही। तुम्हाला कळलं पाहिजे होती आता ना, दोन गाणे ऐका हे लोक येतात का? नाही। आणि प्रबोधन तुम्ही तर एवढे धरून 35 वर्ष शायरात ना, 35 वर्ष तुमच्या शायरीला झालेले आहेत। शायरी कोणा तुमच्याकडे छोटू काकाजीचं उदाहरण देतात, ते छोटू काकाजीने विचारा ना, मोरेश्वर बाबाच्या मध्ये बुधा बाबाच्या मध्ये 3 फेऱ्यामध्ये गंमत निघते द्यायची, काऊन निघते? काऊन निघते? तरी 30-35 रुपये एक शाहीर घेते, कायचा घेते? एक प्लॅटिंग 2 तासावर ते माणसं, आणि त्या लोकांनी प्रबोधन होते। निवड एक गाणं तू म्हणे, एक गाणं मी म्हणतो, गंजीबा म्हणे प्रबोधन नाही होत शायरायचं। नाही काय बोलता हो शाहीर साहेब, म्हणजे दुसऱ्याने बरोबर तुम्हाला कसे कमी करायचं बरोबर तुम्ही शिकून टाकलं टेक्निक हे, नाही का? हा, आणि म्हणून मला म्हणायचं शाहीर साहेबांनी प्रश्नाचं उत्तर दिलं, जीवन आणि मृत्यू यातील रहस्य काय? तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे 4 पुरुषार्थ। हे कोण म्हणते 4 पुरुषार्थ उत्तर आहे म्हणून त्याचं? कोण म्हणते? मग आता तुम्ही तर धुरंधर शाहीर आहे ना, मग तुमचं बरोबर आहे का? मग हा तुमचं कुठं उरलं 4 पुरुषार्थ? मग तुम्ही तर अभ्यासक आहात ना, अरे बौद्ध धर्मातील चांगलेच अभ्यासक आहात तुम्ही। वा रे वा शाहीर साहेब, बस तुम्ही फक्त एवढंच करत जा, कोणाला कमी कसं करायचं, बस एवढीच टेक्निक आहे तुमच्यामध्ये, दुसरी काहीच नाही आहे। आणि म्हणून मला म्हणायचं आहे की जो गंमत नाही करता बरोबर शाहीर कैसा, जो गंमत नहीं करता बराबर वो शाहीर कैसा, और वस्ताद का कमाएंगे नाम प्रोग्राम भी करो वैसा, ताली बजाएंगी जनता बोलो बोलो वैसा, ताली बजाएंगी जनता बोलो बोलो वैसा। फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर, नहीं फोकट में नहीं आए हम दोनों शाहीर, अरे थूका लगा कर गिनते हैं पैसा, प्रोग्राम करो वैसा, प्रोग्राम करो वैसा। म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेब कोणाला एवढी आपण हे नाही करू शकत, समजलं का? कमीपणा एकदम। अरे काका तू चुप राह का? तू डिस्टर्ब नको बिना बिचामध्ये बोलू द्या आम्हाला। एक मच्छर आदमी का मागं काढा थोडा वेळसाठी 50 जास्त द्यावा लागतं। हो ना, आम्ही शिवा देऊन राहिलो का शायरी करायची? ती शिवा देऊन शायरी होत नाही। हो किंवा 2 गाणे म्हणण्याची शायरी होत नाही। लोकांना प्रबोधन पाहिजे, लोकांना प्लॅटिंग मध्ये अंधश्रद्धा काय काय सगळं समजायला पाहिजे। राजा पिट्टू भाऊ राजा ते म्हणतात ना 100 लोकांमधून एक माणूस असा राहते म्हणून तर सत्य गोष्ट आहे, चला जाऊ द्या। आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर साहेबांचे 4 पुरुषार्थ, वा वा चांगली गोष्ट आहे। हो तुमचं तुम्हाला शोभेल म्हणून नाही माझी टोपे, तुमचं तुमच्या परी करा, माझं माझ्या परी करा। फक्त एवढं आहे शाहीर साहेब की कोणाला कमी लकून उतरव बोलू नका, बस माझं तुम्हाला हेच सांगणं आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये का तुम्ही हे असं करायला पाहिजे, करायला जे कारण प्रत्येक कोणता कुत्रा काशीला गेला एवढा? हो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एवढं आहे काय? आम्ही उत्तर देते का खोटं आहे ना, तुम्ही उत्तर देते खरं म्हणू का मी? हो म्हणजे तुमचा अभ्यास जास्त आहे म्हणून काय बोलताना काय नाही, तुमचंच तुम्हाला शोभते, फक्त तुम्हालाच म्हणतात शायरी, तुम्हालाच करतात ती शायरी, बाकीचे असे कंचा खेळाले ते तिथं। हो आणि म्हणून म्हणायचं आहे की ज्ञानाची गरीब मी शायरी फोकणारा झळत नाही, ज्ञानाची गरीब मी शायरी फोकणारा झळत नाही, शांतीनं बोलते ही सुरमा पुढे कधी आणि तुम्ही करता शाहीर साहेब शायरी, मी काय भाड झोकत नाही। आता भाड म्हणजे तुमच्या शब्दात सांगतो, तुम्हीच तो शब्द पाठांतर करून दिले आम्हाला, तुम्हीच म्हणता भाड झोकणं म्हणजे माशा मारणे। हा तर माशा मारायला नाही आला आम्ही येतं,
तुमच्याच शब्दामध्ये आता हा शब्द मी कटच केला होता, मग आता मला समजलं माशा मारणे होते हा शब्द वाईट नाहीये. हो, वाईट वाटून नाही घ्यायचं माझे मायबाप. भाड झोकरे म्हणजे माशा मारणे, त्याचे बहुत सारे आहे, म्हणून म्हणायचं आहे माझे काय ऐकावं. वाईट बोलणार नाही. हा, शाहीर साहेब आपल्याला वाईट बोलत नाही. मी आमची नंग्याची शायरी नाही आहे, मी हे बोलतो. भले बोलणं पुरतं आहे, पण ते मला वाईट बोलत नाही, मी त्यांना वाईट बोलत नाही. हा, ते शायरी पुरतं ते बोलतो, पण नंगाळ शायरी नाही आपली. आणि म्हणून मला म्हणायचं आहे एक तर्ज घेतली बड्या सुंदर नवीन चाल ऐकावं. नवीन जुनी असेल, तुम्हाला ऐकायला नवीन वाटेल. बस